तुम्हाला एक विचारू, म्हणजे राग येणार नसेल तर? माझ्यासारख्या नेभळट बाईचा आणि अध्यात्माचा काय संबंध? हेच विचारायचं होतं ना. कसं असतं ना, आपला एक माइंडसेट तयार झालेला असतो. आध्यात्मिक लोक म्हणले की जटा, गळ्यात रुद्राक्ष, भगवी कफनी, ह्यात जर का बायका असतील तर मग डोळ्यात काजळ, कपाळावर मोठं कुंकू. हे सगळं असं नसतं. निदान माझ्यासाठी तरी नाही. माझ्यासाठी अध्यात्म म्हणजे आत्म्याचं अध्ययन. स्वतःमधला परमात्मा शोधणं. परमात्मा म्हणजे देव नाही, शक्ती, एक दिव्य शक्ती जी प्रत्येकामध्ये असते. मेंदूच्या एका कोपऱ्यामध्ये, एका पेटीमध्ये बंद करून ठेवलेली असते. मेंदूच्या, मनाच्या नाही. कारण ना, माणसाला मन नावाची गोष्ट नसते. जे काही असतं ना, ते इथे असतं. इथे काही नसतं. कारण माणसाचं हृदय विचार नाही करू शकत. म्हणून मग जे काही असतं ते मेंदूच्या एका कप्प्यामध्ये बंद करून ठेवलेलं असतं. त्याचे बंध आपणच हळूहळू सैल करायचे असतात. माझ्या साधनेमुळे कदाचित माझ्यासाठी हे बंध मोकळे झाले असतील. आणि म्हणून मला प्रत्येक साध्या साध्या गोष्टींमध्ये परमात्म्याचा साक्षात्कार होतो. आता हेच बघ ना, तू ही जी कॉफी पितेस त्याच्यात मी माझा जीव ओतलाय. त्यामुळे तुला जर का ती चांगली लागली तर तोच माझ्यासाठी परमात्म्याचा साक्षात्कार आहे. बापरे, खूपच कठीण बोलता तुम्ही. नाही पण खरंच जेवण खूप छान झालं होतं. आणि ही कॉफीही खूप छान झाली. बरं, मी ज्या कामासाठी इथे आले होते, मला माहिती आहे. तू इथे का आलीस ते मला माहिती आहे. ते विधिलिखितच होतं. तुझंही आणि माझंही. म्हणजे कॉफी पी, थंड होती. राजमदन दिसतोय कसा, जीव माझा बोलला गे. नको राणी नको लाजू, लाज मध्ये नको. विष्णू काका, चिंगे आलीस? कसे आहेत विष्णू काका? अगं मला काय धाड भरलीये. तुझं खोदकाम कसं चाललंय? अहो तेच तर करायला आले. अरे वा, तू पुन्हा इथे खोदकाम करणार आहेस? आणि मागे घेऊन गेलीस ती माती, त्याचं काय केलंस? बरं आजोबा कुठे आहेत?
आजोबा बसलेत बैठकीच्या खोलीत, सकाळपासून तुझी वाट बघतायत. हाऊ स्वीट. ते तुझी वाट बघतायत. तू त्यांच्याकडे जाऊन बोलत बस. मी तुझ्यासाठी फक्कडसा चहा करून आणतो. थँक्यू सो मच विष्णू काका. हा, वेलकम वेलकम. नको ना प्लीज. पण मी ठरवलंय ना, मग आपण जाऊयात ना. स्वप्नील प्लीज नको ना. अगं पण काय प्रॉब्लेम काय तुला? अरे खरंच नको. प्रिया कम ऑन, आता मी ठरवलंय तर जाऊयात ना. मी भारतात आल्यापासून एकही मराठी नाटक पाहिलेलं नाहीये आणि मला मराठी नाटक दाखवणं ही तुझी सांस्कृतिक जबाबदारी आहे. वाव, आय गॉट इट. सांस्कृतिक जबाबदारी. दॅट्स इट. ए कम ऑन. ए आता तर आपल्याला जायलाच पाहिजे. नको स्वप्नील, आज नको. पण का? घरात काही कामं आहेत, मला थांबायला हवं. खोटं. अजून ना तुला प्रॅक्टिस केली पाहिजे खोटं बोलण्याची, कारण तुला कन्व्हिन्सिंगली नाही बोलता येत. मला खोटं बोलता येत नाही, पण तुला खरं माहितीये ना. कम ऑन प्रिया, काय खरंय? भीती वाटते. स्वतःच्याच घरातून बाहेर पडायची भीती वाटते. प्रिया, तू म्हणाली होतीस यू विल फाईट बॅक. मला वेळ हवाय. अजून किती वेळ हवाय तुला? प्रिया सी, मी आहे ना तुझ्या बरोबर. हा, माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव. तुझ्यावर विश्वास नाही असं नाहीये स्वप्नील. आणि मला माहितीये की घराबाहेर पडल्यावर असा काही प्रॉब्लेम होणार नाहीये. पण आय रिअली नीड सम मोर टाइम फॉर माय सेल्फ. आणि नाटकाला जायचं असेल तर तू क्षिप्राला घेऊन जा ना. क्षिप्रा आणि मी आणि नाटक. झालंच. असं का बोलतोयस तू? क्षिप्राचं ना माझ्याकडे अजिबात लक्ष नाहीये. झक मारले तिला तुमच्या त्या वाड्यावर घेऊन गेलो. आता तिचं माझ्यावरचं प्रेम संपलंय आणि तुमच्या वाड्यावर जडलंय. आज पण तिकडेच गेली. क्षिप्रा वाड्यावर गेली? हो. तिने ते काहीतरी मातीचं सॅम्पल आणलं होतं ना, त्यात तिला काहीतरी शोध लागलाय आणि ती घेऊन गेली तिकडे. ते तुमच्या वाड्यावर ते कसं तरी भुयार आहे ना, त्या भुयाराचं ते कमॉन यार, मी तुला कशाला हे सगळं एक्सप्लेन करतोय. पण ते मातीचं सॅम्पल कशासाठी? आय डोंट नो. तू क्षिप्रालाच विचार. कसं आहे ना, क्षिप्राला जे हवं तेच ती करते आणि क्षिप्रा काहीही करू शकते, काहीही बोलू शकते. ओके. ती तर एवढं सुद्धा म्हणत होती की तू माझ्यावर. तुझ्यावर काय? सोड ना. तुम्ही दोघे खूप बोर आहात ना, आणि आय गेस मला आता गेलं पाहिजे. आई झालंय का? मी काय मदत करू? नाही नको अगं, आणतेच मी. आई झालं ग. आई बघवत नाहीये का त्यांची अवस्था मला. काल रात्रभरही जागेच होते ते. शुभ्रा मला म्हणाले की मी आता जाणारच नाही क्लासला, कधीच नाही. म्हणाले घराबाहेर पडलो तर लोक तू. आता काय काय करू, काय ग मी कशी समजूत काढू त्यांची. आई आधी तुम्ही शांत व्हा.
बाबांना या धक्क्यातून बाहेर निघायला थोडा वेळ लागेल. आपल्यालाच अगं पण आजवर असं कधीच झालं नाही ग की हे म्हणालेत की मी क्लासला जात नाही म्हणून. अंगात 2-2, 2.5 ताप असताना उठून गेलेत क्लासला. बाहेर धो पाऊस असू दे, थंडी असू दे, पहाटे उठतात. रिक्षाचा संप होता ना तर चालत गेले होते क्लासपर्यंत. शिकवणं हा माझा व्यवसाय नाही वसुधा, माझा श्वास आहे असं म्हणणारा हा माणूस आणि घराबाहेर पाऊल टाकायला तयार नाही. बसून आहेत ग नुसते खोलीत, असे कुठेतरी शून्यात नजर लावून. आणि मला काही कळतच नाहीये ग काय चाललंय ना त्यांच्या डोक्यात. मला थांगच नाही लागत आहे कशाचा. आई, आपल्यालाच धीरानं घेतलं पाहिजे. मी बोलते बाबांशी. ही वेळही निघून जाईल, विश्वास ठेवा. आपले बाबा पुन्हा पहिल्यासारखे उभे राहतील. तुम्ही सगळी कामं राहू द्या, मी करते. नाही नको अगं. काहीतरी हाताला उद्योग आहे म्हणून डोकं ताळ्यावर तरी आहे माझं. नाही तर विचार करून करून मी आटपते हे सगळं. तू जरा यांना नाश्त्याला घेऊन ये बाहेर. आलेच मी. माझा अंदाज जर खरा असेल ना तर भैरवकालीच्या मंदिराच्या आसपासच कुठेतरी ह्या भुयाराचं दुसरं टोक असणार. मी आत्ताच तिथे जाते. तिथे आजूबाजूला थोडं शोधलं ना तर काही ना काहीतरी क्लू नक्कीच सापडेल. आत्ता लगेच जाऊ नकोस. आत्ताच एवढा प्रवास करून आली आहेस. अहो आजोबा, मुंबई ते वसई हा काय प्रवास आहे का? अहो आणि उजेड असेपर्यंतच मला तिथे गेलं पाहिजे. एकदा काळोख झाला ना की माझं काम खूप कठीण होईल. ते सगळं जरी खरं असलं तरी तिथे तू एकटीनं जायचं नाहीस क्षिप्रा. विष्णूला बरोबर घेऊन जा. अहो आजोबा, मी जाईन. मागे सुद्धा मी सांगितलं ना तुला एकदा, तिथे एकटीनं जायचं नाहीस. मागेही तू तिथे एकटी गेली होतीस. त्यावरून मी विष्णूला चांगलं खडसावलं होतं, तुला एकटीला का जाऊ दिलं म्हणून. त्या मंदिराची, तिथल्या परिसराची, त्या वास्तूच्या बाबतीतल्या कुठल्याही गोष्टीची मला खूप धास्ती वाटते. तू विष्णूला घेऊन जा बरं. ठीक आहे. पण आजोबा, तुम्हाला अशी धास्ती वाटण्याचं काही कारण? माहित नाही. खरं तर दरवर्षी त्या देवीच्या उत्सवात या घरातले लोक उत्साहानं सहभागी होतात. दर 5 वर्षांनी शास्त्री घराण्याला पूजेचा मानही मिळतो. ते सगळं जरी खरं असलं तरी त्या मंदिरात गेल्यावर माझ्या मनावर एक अनामिक दडपण येतं. एरवी इतर मंदिरांमध्ये मन शांत होतं, पण भैरवकालीच्या मंदिरात गेल्यावर खूप अस्वस्थ वाटतं.
असो, जा पण जपून जा. मंदिराच्या मागच्या परिसरात बरंच रान माजलंय, तिथे जरा जपून. उगीच भलतं साहस करायला जाऊ नका, कळलं? हो आजोबा, मी निघते. श्रीराम श्रीराम. बाबा, रेगे सरांचा फोन आला होता. त्याचं काय? ते विचारत होते तुम्ही क्लासला किती वाजता जाणार आहात. तुमची महत्वाची लेक्चर्स आहेत ना? काहीही महत्वाचं नाहीये. जा तू. अहो पण माझ्या बाजून कोणाचं काहीही अडणार नाही. सगळं काही व्यवस्थित होईल. आणि पुन्हा मला त्रास द्यायला येऊ नका. बरं, मी देवळात जाते, तुम्ही येताय? हे का करतेस तू सगळं? मी कुठेही जाणार नाही आणि देवळात तर नाहीच नाही. तर देवळात गेलो तर माझ्याकडे बघून देव सुद्धा हसतील. त्यांनीच केलेल्या थट्टेवरती. भेटली का ग ती बाई? भेटली? काय म्हणली? काय नाही, पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तशी दिसायला साधीसुधीच आहे, 4 चौघींसारखी, पण तिच्यात काहीतरी विलक्षण आहे. ती मरू दे, आपल्या कामाचं बोलली का तिची? मूर्ख आहेस का तू? पहिल्या भेटीतच सांगून टाकू तिला सगळं? इनफॅक्ट मला तर विचार पडलाय तिला हे सगळं कसं सांगायचं. डायरेक्टली सांगून टाकू की बाई ग, अशी एक विद्या आहे जी मी शोधतीये, ती पर कवा तरी सांगावं लागेलच की. वेळ येईल तेव्हा सांगेन मी. ती कुसुमचं काय? ती तुझ्या सगळ्याच लोंबत राहणार शेपटासारखी. ते लटांबर आपोआप दूर झालंय. त्या बाईनी मला एकटीलाच बोलवलं होतं आज. म्हणजे उद्या कुसुमी येणार चांभार चौकशा करत. त्याची काळजी तू सोड. मूर्खाला अजून किती मूर्ख बनवायचं. नको चिंता करूस, मी बघते काय करायचं ते.